नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरासमोर अंगणात किंवा दाराजवळ प्राजक्ताचे झाड आहे का? जर असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे. अनेक लोक प्राजक्ताच्या झाडाला फक्त एक सुंदर फुलांचे झाड समजतात, पण धार्मिक मान्यतेनुसार हे झाड अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते. असे म्हणतात की ज्या घरात प्राजक्ताचे झाड असते, त्या घरात सकारात्मक ऊर्जा, शांतता आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते. आज आपण जाणून घेणार आहोत प्राजक्ताच्या झाडाचे धार्मिक महत्त्व, त्याच्याशी संबंधित मान्यता आणि असा एक सोपा उपाय जो अनेक लोक श्रद्धेने करतात. मित्रांनो, प्राजक्ताला पारिजात असेही म्हटले जाते. हिंदू धर्मातील अनेक कथांमध्ये पारिजात वृक्षाचा उल्लेख आढळतो. समुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या 14 रत्नांपैकी पारिजात वृक्ष एक मानला जातो अशी धार्मिक मान्यता आहे. या झाडाची सर्वात विशेष गोष्ट म्हणजे याची फुले रात्री उमलतात आणि पहाटे जमिनीवर पडतात. म्हणूनच या फुलांना दिव्य आणि पवित्र मानले जाते. अनेक भक्त सकाळी लवकर उठून ही फुले गोळा करतात आणि देवपूजेत अर्पण करतात. धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णू, श्रीकृष्ण आणि भगवान शंकर यांना प्राजक्ताची फुले प्रिय आहेत. त्यामुळे या फुलांनी पूजा केल्यास मनाला शांती मिळते आणि भक्तिभाव वाढतो असे मानले जाते. आता जाणून घेऊया तो विशेष उपाय. उपाय क्रमांक 1. सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे. प्राजक्ताच्या झाडाखाली पडलेली ताजी आणि स्वच्छ फुले गोळा करावीत. लक्षात ठेवा, झाडावरील फुले तोडू नयेत. परंपरेनुसार जमिनीवर पडलेली फुलेच अधिक शुभ मानली जातात. ही फुले स्वच्छ ताटात ठेवून देवघरात अर्पण करावीत. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा आपल्या आवडत्या देवतेचा मंत्र जपावा. उपाय क्रमांक 2. गुरुवारी किंवा सोमवारी प्राजक्ताची काही फुले देवासमोर ठेवून घरातील सर्व सदस्यांच्या सुखद समृद्धीसाठी प्रार्थना करावी. उपाय क्रमांक 3. जर घरात सतत तणाव, वादविवाद किंवा नकारात्मकता जाणवत असेल तर प्राजक्ताची फुले देवघरात अर्पण करून शांतपणे काही मिनिटे ध्यान करावे. उपाय क्रमांक 4. पौर्णिमा किंवा एकादशीच्या दिवशी प्राजक्ताची फुले भगवान विष्णूंना अर्पण करून लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रार्थना करावी. उपाय क्रमांक 5. संध्याकाळी प्राजक्ताच्या झाडाजवळ एक तुपाचा दिवा लावून ईश्वराचे स्मरण करावे. अनेक लोक हा उपाय श्रद्धेने करतात. मित्रांनो, धार्मिक ग्रंथांमध्ये कोणत्याही उपायापेक्षा श्रद्धा, सकारात्मक विचार आणि चांगले कर्म यांना अधिक महत्त्व दिले गेले आहे. त्यामुळे कोणताही उपाय करताना मनात विश्वास, नम्रता आणि भक्तिभाव असणे आवश्यक आहे. प्राजक्ताचे झाड केवळ धार्मिकदृष्ट्या नाही तर पर्यावरणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. त्याचा सुगंध मन प्रसन्न करतो आणि घराभोवतीचे वातावरण आनंदी बनवतो. असे मानले जाते की ज्या घरात पवित्र वृक्षांची काळजी घेतली जाते, त्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे जर तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर त्याची नियमित काळजी घ्या, त्याला पाणी द्या आणि त्याचे जतन करा. तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर त्याला केवळ एक झाड म्हणून पाहू नका. श्रद्धेने त्याची सेवा करा, त्याची फुले देवाला अर्पण करा आणि सकारात्मक जीवन जगण्याचा प्रयत्न करा. ईश्वराची कृपा, मनःशांती आणि आनंद मिळवण्यासाठी श्रद्धा आणि सत्कर्म हाच सर्वात मोठा मार्ग आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण किंवा ओम नमः शिवाय नक्की लिहा. धन्यवाद.